मक्याच्या पिकात पोटॅश आणि युरिया कधी आणि कशा पद्धतीने वापरावं? मक्याच्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खतांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मक्याच्या शेतीसाठी पोटॅश आणि युरियाचा वापर, त्यांचे फायदे, वापरण्याची योग्य वेळ आणि सर्व काही टिप्स याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला मक्याच्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन कसा मिळवता येईल याची A to Z माहिती देईल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मक्याचं पीक हे आपल्या शेतकऱ्यांना एक वरदान आहे आणि जर त्यांची काळजी योग्य पद्धतीने घेतली तर आपलं शेत सोनं उगवू शकतं. या व्हिडिओत आपण पोटॅश आणि युरियाच्या वापराचं महत्त्व, त्याची योग्य वेळ आणि पद्धत यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या शेतीला एका नव्या उंचीवर नेईल. व्हिडिओत पुढे जाण्याआधी आमचे एक व्हॉट्सअप चॅनल आहे, जिथं शेतीशी संबंधित भन्नाट माहिती मिळते. तर एकदा नक्कीच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि सोबतच आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलो देखील करा, कारण तिथं सुद्धा तुम्हाला माहितीपूर्ण कंटेंट पाहायला मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मक्याचं पीक हे आपल्या देशातलं एक प्रमुख पीक आहे. मक्याचा उपयोग केवळ अन्नधान्य म्हणूनच नाही, तर पशुखाद्य, औद्योगिक उत्पादन आणि बायोस्टिम्युलंटसाठीही वापरतो. पण मक्याचं चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर मातीची सुपीकता आणि पिकाची वाढ यावर विशेष लक्ष द्यावं लागेल. मक्याच्या पिकाला 3 मुख्य पोषक तत्वांची गरज असते: नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. यापैकी नायट्रोजन युरियामधून मिळतं, तर पोटॅशियम पोटॅशमधून मिळतं. युरिया पिकाची वाढ आणि हिरवळ टिकवण्यासाठी मदत करतो, तर पोटॅश मक्याच्या कणसांची संख्या आणि आकार आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे. पोटॅशमुळे मक्याच्या कणसांची वाढ चांगली होते आणि कणस पूर्णपणे भरलेली आणि मोठी मिळतात. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या मक्याच्या शेतातून दर्जेदार आणि जास्त उत्पन्न घ्यायचं स्वप्न पाहत असाल तर पोटॅश आणि युरियाचा वापर हा तुमच्या यशाचा पाया आहे. पोटॅश पिकाला ताकद देतं, ज्यामुळे कणस मोठे आणि वजनदार होतात, तर युरिया पिकाची हिरवळ टिकवून ठेवतं. यामुळे तुमच्या मक्याला बाजारात चांगला भाव मिळतो आणि तुमचा नफा वाढतो. पोटॅशमुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हवामानातील बदलांशी सामना करण्याची क्षमता पिकात निर्माण होते. म्हणूनच मक्याच्या शेतात पोटॅश आणि युरियाचा वापर हा एक अविभाज्य भाग आहे. मक्याच्या शेतीत खतांचा वापर योग्य वेळी करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चुकीच्या वेळी खत टाकलं तर त्याचा फायदा कमी होतो आणि तुमचं नुकसानच जास्त होतं. मक्याचं पीक साधारणपणे 80 ते 100 दिवसांचं असतं. या काळात पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये खतांचा वापर करावा लागतो. विशेषतः जेव्हा मक्याला तुरे येतात तेव्हा पोटॅश आणि युरियाचा वापर करणं फायदेशीर ठरतं. तुरे येण्याची अवस्था ही मक्याच्या पिकातील एक महत्त्वाची अवस्था आहे. याच वेळी मक्याच्या कणसांची निर्मिती होते आणि पिकाला जास्त पोषक तत्वांची गरज असते. साधारणपणे पिकांची उंची 3 ते 4 फूट झाली आणि तुरे दिसायला लागले की तुम्ही पोटॅश आणि युरिया टाकू शकता. ही वेळ साधारण 80 ते 100 म्हणजे 80 दिवसानंतर येते. मित्रांनो, या अवस्थेत पिकाला पोषक तत्वांची खूप गरज असते, कारण याच वेळी कणस तयार होतात आणि त्यांचा आकार ठरतो. जर तुम्ही योग्य वेळी पोटॅश आणि युरिया टाकलं तर तुमच्या पिकाला कणस तयार होण्यासाठी आणि त्यांचा आकार वाढण्यासाठी पुरेशी शक्ती मिळेल. जर या अवस्थेत पिकांची पोषक तत्वांची गरज झाली नाही तर कणस लहान राहू शकतात किंवा त्यांची संख्या कमी होऊ शकते. म्हणूनच तुरे येण्याच्या अवस्थेत पोटॅश आणि युरिया वापरणं हे तुमच्या पिकाच्या यशासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता प्रत्येक पिकाची आणि मातीची गरज ही वेगळी असते, त्यामुळे खतांचं प्रमाण ठरवण्यापूर्वी तुमच्या मातीची चाचणी करून घेणं खूप फायदेशीर ठरतं. पण सामान्यपणे मक्याच्या शेतीसाठी 60% पोटॅश असलेलं पोटॅश म्हणजे MOP वापरलं जातं. प्रति एकर 60 किलो पोटॅश टाकावं. हे पोटॅश मातीच्या पृष्ठभागावर समान रीतीने पसरावं आणि नंतर हलक्या पाण्याच्या पाटाने मातीत मिसळावं. युरियाचं प्रमाण प्रति एकर 2 पोते म्हणजेच 100 किलो असावं. युरिया टाकताना तो 2 टप्प्यात विभागून टाकावा, जेणेकरून पिकाला सतत नायट्रोजन मिळत राहील. या प्रमाणात खत टाकताना मातीची सुपीकता, पिकाची अवस्था आणि हवामान याचाही विचार करावा. जर तुमच्या भागात पाऊस जास्त होत असेल तर युरिया टाकताना काळजी घ्यावी, कारण जास्त पावसामुळे युरिया धुऊन किंवा वाहून जाऊ शकतो. मातीची चाचणी केल्यास तुम्हाला नेमकं कळेल की तुमच्या मातीत कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे आणि त्यानुसार तुम्ही खत आणि त्यांचं प्रमाण निवडू शकता. जर मातीची चाचणी शक्य नसेल तर वर दिलेल्या प्रमाणानुसार खत टाकणं सुरक्षित आणि फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या पिकाला योग्य पोषक मिळेल आणि कणसांची संख्या आणि गुणवत्ता वाढेल. पोटॅश आणि युरियाच्या योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास मक्याच्या पिकाला खूप फायदे होतात. यामुळे तुमच्या शेतातून मिळणारं एकूण उत्पादन वाढतं. पोटॅशमुळे कणसांचा आकार
मोठा होतो आणि दाणे पूर्ण भरलेली मिळतात. यामुळे बाजारात तुमच्या पिकाला चांगला भाव मिळतो. पोटॅश पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, ज्यामुळे किडे आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. युरिया पिकाला नायट्रोजन पुरवतो, ज्यामुळे झाडाची हिरवळ टिकून राहते आणि पिकांची वाढ जोमाने होते. योग्य वेळी योग्य खता पोटॅश आणि युरिया टाकल्यास तुमचं उत्पादन 30 क्विंटलवरून 40 क्विंटलपर्यंत वाढू शकतं. मित्रांनो, हे फायदे मिळवण्यासाठी खतांचा काळजीपूर्वक वापर आणि नियोजनबद्ध पद्धतीने करणं गरजेचं आहे. विशेषतः तूर येण्याच्या अवस्थेत पोटॅश टाकलं तर कणसांची निर्मिती आणि वाढ यावर खूप चांगला परिणाम होतो. यामुळे तुमच्या शेतीतून मिळणारं उत्पादन केवळ संख्येने नाही तर गुणवत्तेनेही उत्तम असेल. फक्त खत टाकणं पुरेसं नाही, तर योग्य पद्धतीने टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे. पोटॅश आणि युरिया टाकताना ते मातीच्या पृष्ठभागावर समान रीतीने पसरावा. यासाठी तुम्ही हाताने हे खत पसरवू शकता. खत टाकल्यानंतर हलक्या पाण्याचा पाठ द्या, जेणेकरून खत मातीत मिसळेल आणि पिकाच्या मुळांना मिळेल. युरिया 2 टप्प्यात टाकावा. पहिल्या टप्प्यात 50 किलो आणि दुसऱ्या टप्प्यात 50 किलो. यामुळे पिकाला सतत नायट्रोजन मिळत राहील. खत टाकण्यापूर्वी माती थोडी ओलसर असावी. जर माती खूप कोरडी असेल तर खताचा फायदा कमी होऊ शकतो. खत टाकताना शेतात पाणी साचणार नाही याची देखील काळजी घ्या, कारण जास्त पाण्यामुळे खत वाहून किंवा धुवून जाऊ शकतो. योग्य पद्धतीने खत टाकल्यास तुमच्या पिकाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल आणि तुमचं उत्पादन वाढेल. विशेषतः तूर येण्याच्या वेळी पोटॅश आणि युरिया टाकताना मातीची आर्द्रता आणि हवामान याचा विचार नक्की करा, जेणेकरून तुमच्या खतांचा जास्तीत जास्त उपयोग होईल. मक्यात तुरे अवस्थेत पिकाला विशेष काळजी घ्यावी लागते. या अवस्थेत पिकाला पाणी, पोषक तत्व आणि किडींपासून संरक्षणाची गरज असते. तुरे येण्याच्या वेळी पिकाला नियमित पाणी द्या. माती ओलसर ठेवा, पण पाणी साचू देऊ नका. या अवस्थेत पिकांची किडे आणि रोगांचा हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे योग्य कीटकनाशकांचा वापर करा. पिकात तण वाढू देऊ नका, कारण तण मक्याच्या पिकाची पोषक तत्वाशी स्पर्धा करतात. त्यामुळे खुरपणी करणं गरजेचं आहे. तुऱ्या येण्याच्या अवस्थेत पिकाची काळजी घेतली तर कणसांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही वाढतात. या अवस्थेत पोटॅश आणि युरियाचा वापर केल्यास पिकाला जास्त ताकद मिळते आणि कणस मोठे आणि वजनदार मिळतात. यामुळे तुमच्या शेतीतून मिळणारं उत्पादन आणि नफा दोन्ही वाढतो. पोटॅश आणि युरियासोबतच काही इतर गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचं उत्पादन आणखीन वाढू शकतं. पेरणीपूर्वी मातीची चाचणी करून घ्या. यामुळे तुम्हाला मातीतील पोषक तत्वांची कमतरता कळेल आणि त्यानुसार खतांचं नियोजन करता येईल. चांगल्या प्रतीचं आणि तुमच्या भागातील हवामानाला अनुकूल असलेलं बियाणं निवडा. हायब्रिड बियाणांचा वापर केल्यास उत्पादन वाढण्याची शक्यता जास्त असते. मकाची पेरणी योग्य वेळी करा. खरीप हंगामात जून जुलै आणि रब्बी हंगामात ऑक्टोबर नोव्हेंबर हा योग्य काळ आहे. पिकाची नियमित तपासणी करा. किडी रोग किंवा पाण्याची कमतरता दिसल्यास तात्काळ उपाययोजना करा. मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमच्या मक्याच्या शेतीतून मिळणारं उत्पादन लक्षणीयरित्या वाढू शकतं. विशेषतः तुरे अवस्थेत पिकाची काळजी आणि खतांचा योग्य वापर केल्यास तुमच्या शेतीतून मिळणारं कणसांचं केवळ संख्येनेच नाही तर गुणवत्तेनेही उत्तम असतील. मित्रांनो, मक्याच्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर पोटॅश आणि युरियाचा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर करणं खूप गरजेचं आहे. तुरे येण्याच्या अवस्थेत म्हणजेच पेरणीपासून साधारण 80 दिवसानंतर प्रति एकर 25 किलो पोटॅश आणि 100 किलो युरिया टाकावं. यामुळे तुमच्या मक्याच्या झाडांना जास्त कणसे येतील, कणसांचा आकार आणि गुणवत्ता वाढेल आणि एकूणच उत्पादनात 30 ते 40% वाढ होईल. यासोबतच मातीची चाचणी, पाण्याचं व्यवस्थापन आणि किडी रोगांपासून संरक्षण याकडेही विशेष लक्ष द्या. मक्याची शेती ही केवळ मेहनत नाही तर नियोजन आणि शास्त्रीय पद्धतीचं अवलंबन आहे. ह्या व्हिडिओत दिलेले टिप्स वापरून तुम्ही तुमच्या शेतीला नवीन उंचीवर नेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या शेतीशी संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू.